नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांचा ब्लॉग करतोय, शिवाय देऊ नका कारण की टाइमच नाही मिळत आहे. आणि फायनली खूप दिवसांचा आज बाहेर आलोय आणि अशा लोकेशनला आलोय तिथं रिलॅक्स करतायला आणि वातावरण खूप छान आहे इथलं. आपण आलोय पवना लेकला. पूर्ण माहिती जर तुम्हाला पवना लेकची एंट्री फी किती आहे, तर तुम्हाला काय काय भेटेल एन्जॉय करायला आणि तिथल्या आजूबाजूचं क्लायमेट किती भारी आहे. ठीक आहे, चला बघूया हळूहळू. कामशेत पासून मॅक्स 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेला हा स्पॉट. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेंट पाहायला मिळतील. तिथला आजूबाजूचा परिसर, डेकोरेशन, व्ह्यू हे बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. टेंट जवळच तुम्हाला लेक व्ह्यू, सनसेट, सनराईज हे तुम्हाला पाहायला मिळते. तर आता आपण हे जाणून घेऊया की तिथे आल्यावर आपल्याला एंट्री फी किती राहील आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटी अनुभवायला मिळतील. आणि हे बघा इथं असे टेंट्स वगैरे आहेत. तिथं पूर्ण टेंट्सनी पूर्ण ओपन ग्राउंड मध्ये टेंट्स आहेत तिथं. आणि तुम्ही जर खाली बघितलं ना तर पूर्ण लेक टाईप आहे. आता आपण आता अंधार व्हायच्या आधी थोडं लेक साईडला पण थोडा राऊंड मारून का आधी लेट झालोय खूप. ठीक आहे, चला. उतरताना थोडी काळजी घ्या, दगडी आहेत मोठी मोठी. वातावरण खूप छान आहे. पण खूप छान सुटलेली आहे, त्यामुळं वातावरण एकदम असं प्रसन्न करून टाकतंय. सगळा कामाचा स्ट्रेस निघून गेलेला आहे. तुम्हाला त्या पॅकेजमध्ये इव्हनिंग स्नॅक्स, टेंट, बार्बिक्यू, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, अनलिमिटेड डिनर, डान्स, बॉनफायर आणि नेक्स्ट डे तुम्हाला ब्रेकफास्ट मिळेल. आधीच आम्ही खूप लेट आलो होतो. पटापट सगळ्यांनी आवरून घेतलं आणि आम्ही पहिलेच गेलो लेकच्या दिशेने. अंधार झाल्यानंतर तिथला आजूबाजूचा परिसर आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. खूप सारी भूक लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि 2 व्हेजिटेरियन, 2 नॉन व्हेजिटेरियन त्यांनी सगळ्यांनी घेऊन टाकलेली आहेत बार्बिक्यूवर. बघू दे आता टेस्ट कशी लागते ते दे बाबा. व्हेज मध्ये तोच प्रॉब्लेम. हा, फायनली आम्ही स्टार्टर झालेला आहे आता खाऊन. तुम्हाला इथं आल्यानंतर तुमची मॅक्सिमम तुम्हाला जर नॉर्मल टेंट हवा असेल तर म्हणजे इथं बघा तो छोटा टेंट दिसतो ना, तो बघा. हां, तो छोटा टेंट हवा असेल तर मॅक्सिमम पर पर्सन 1100 रुपये चार्जेस आहेत. आणि रेफरन्स पाहिजे असेल तर कमेंटमध्ये रेफरन्स लिहा, मी सांगतो तुम्हाला, मग तुमचे 1000 रुपये होतील. आणि जर तुम्हाला असा मोठा टेंट पाहिजे असेल बघा आता, तर त्याचे काहीतरी 1800 रुपये आहेत. त्यामध्ये पण तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. आणि तुम्हाला स्टार्टरला बार्बिक्यूमध्ये व्हेज नॉनव्हेज भेटेल. प्रत्येकी 250 ग्रॅम तुम्हाला चिकन भेटू शकतं. आणि व्हेजमध्ये तुम्हाला पनीर, व्हेजचा मी खाल्लं नाही अजून, माहीत नाही. ठीक आहे, पनीर वगैरे आहे. आणि अजून डिनरमध्ये जसं सांगितलं असं अजून आलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सांगत नाही आम्ही. पण इथं खेळण्यासाठी पण खूप चांगल्या गोष्टी आहेत. हे बघा, आता तो दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं खेळण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि इथं आमचे निशाणा मारतायत. इथं तुम्ही आर्चरी करू शकता. नेम लागला का? नेम चुकला. आणि इथं बॅडमिंटन वगैरे खेळतायत. इथं डीजे आहे, इथं डीजे आहे, तिथं डीजे आहे, तिथं मॅच चालू आहे लाईव्ह.
आणि इकडं असं खूप वातावरण असं छान आहे. इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येकजण खेळताना दिसेल. तर मॅच लागलेली आहे आणि फुल धमाल चालू आहे रात्रीचा आणि गाणी काही बंद होतच नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं असेल ना, नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला. तुम्हाला मी लगेच नंबर देतो. लगेच जावा, लगेच माझ्या घरात ॲटेड संडे जा. पण मजा येते जरा. आय लव्ह पाहुणा. सगळेजण बॅडमिंटन घ्यायला उचले. फुल तर राहिला नाही गेला तर पत्त्यावर तिकडच्या ठेवून दिलेत बॅडमिंटन. आता चला. हे बघा तुम्हाला इथं सगळे काउंटर भेटतील. बुफे टाईप डिनर, तुम्हाला बुफे नाश्ता इथंच भेटेल. तुम्हाला सगळं काही इथंच भेटेल. आज एक मेन काउंटर आहे त्यांचा. ठीक आहे, त्यामुळे कुठे जायची गरज नाही आहे तुम्हाला. आणि बारकी देवसेना. डिनर झाल्यानंतर आमचं बॉनफायर चालू झालं होतं. दीवाना दीवाना ये दिल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सगळ्यात उठून आलो आहे आम्ही इकडं लेकच्या जवळपास. ब्रश वगैरे करतोय. तर कालचा एक्सपिरियन्स आमचा खूप छान होता. बोनफायर वगैरे, डिनर वगैरे, स्टार्टर पण खूप छान होतं. आणि फायनली रात्रीची झोपासाठी आम्ही टेंट घेतले होते, ते पण खूप छान होतं. म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि पर पर्सन 1100 रुपयामध्ये ठीक आहे, सफिशियंट आहे. फक्त थोडं पावनाले थोडं आतमध्ये आहे कामशेतपासून. लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि मेनू काय काय असतील, त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे ते पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. ठीक आहे, नक्की विजिट करा. कारण की रात्री असं नाही, गरम होतं, खूप थंडी वाजते रात्री. त्यामुळं वेगळाच एक अनुभव आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.